बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, दिल खोजे आपना, मुझसे बुरा न कोई. संत कबीरजी सांगतात, मी या जगामध्ये वाईट लोकांना शोधायला निघालो, पण मी जेव्हा माझं अंतःकरण डोकावून बघितलं, तेव्हा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, की माझ्यापेक्षा वाईट या संपूर्ण जगामध्ये कोणीच नाहीये. एखाद्या नात्यामध्ये जर बघायला गेलं तर एखादा पती आपल्या पत्नीमध्ये नेहमीच चुका काढत असतो, की तू हे केलं नाहीस, तू ते केलं नाहीस, तुला हे येत नाही किंवा तुला ते येत नाही. एखादी पत्नी आपल्या नवऱ्याच्या नेहमी कंप्लेंट तिच्याकडे तयार असतात, की तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही हे करत नाही, तुम्ही माझा फोन उचलला नाही, तुम्ही माझ्या गोष्टींना प्रायोरिटी देत नाही, अशा बऱ्याच गोष्टी असतात. एखादा मित्र जर कोण असेल तर म्हणतो, की अरे तू वाईट आहेस, तू माझ्या मदतीला उभा राहत नाहीस. आपण कित्येकदा बोलतो, आपण एखाद्या ऑफिसमध्ये जर गेलो तर म्हणतो, की यार माझे कलीग वाईट आहेत, ते मला कधी समजून घेत नाहीत. एखादा टास्क असेल तर ते मला हेल्प करत नाहीत. बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात. मी लोकांना पॉइंट आउट करत असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण एक गोष्ट समजायचा प्रयत्न केला, की माणसं वाईट नाही आहेत, तर त्या माणसाला समजून घेण्याची प्रवृत्ती जी आहे ती माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर मी माझ्या पत्नीमध्ये चुका काढतोय, की तुला जेवण बनवता येत नाही, तुला वेळेवरती काम करता येत नाही किंवा फॉर एक्झाम्पल तू माझा फोन उचलला नाहीस, असं आपण जर म्हणतोय, तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की माझी पत्नी, माझी वाईफ ती ऑफिसमध्ये गेली आहे, तर ती तिच्या कलीग बरोबर एखाद्या मीटिंगमध्ये असेल किंवा ती ट्रेनमध्ये चढत असेल किंवा ट्रेनमध्ये गर्दी असेल. सो आपण एखादी गोष्ट जजमेंटल होण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेतलं किंवा त्या व्यक्तीला आपण जर बेनिफिट ऑफ डाऊट दिला, की नाही तो व्यक्ती अशा अशा सिच्युएशनमध्ये असेल म्हणून त्याने माझा फोन उचलला नाही. सेम केस नवऱ्याबरोबर पण लागू होते, की नवऱ्याने फोन उचलला नाही किंवा नवरा वेळेवरती घरी पोहोचला नाही. तर असू शकतं की ट्रॅफिक जास्त असू शकते किंवा रस्त्यामध्ये कुठे काही ॲक्सिडेंट झालेला असेल. असे बऱ्याच सिनारिओ असतात. पण आपण कधीच एकमेकाला म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट न देता आपण फक्त आणि फक्त एकमेकांच्या चुका काढत असतो, त्यांना पॉइंट आउट करत असतो. पण तीच गोष्ट जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, की नाही, बरेच काही सिनारिओ आहेत आणि बरेच काही प्रॉब्लेम असू शकतात आणि एखादा व्यक्ती एखाद्या अडचणमध्ये अडकला असेल आणि मी त्याला वारंवार फोन करतोय, त्याच्याकडून अपेक्षा करतोय, तू वेळेवर पोहोच, तू माझा फोन उचल, तर हे पॉसिबल नाहीये. तर अशा वेळेला मला थोडं थांबणं गरजेचं आहे आणि विचार करणं गरजेचं आहे, की समोरचा व्यक्ती हा सुद्धा माणूस आहे, तो कुठला रोबोट नाहीये. सो त्याच्या भावनांना समजून घेणं आणि जेव्हा मी ह्या गोष्टी समजेन, जेव्हा समोरच्याला बेनिफिट ऑफ डाऊट देईन आणि समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करेन, तेव्हा खऱ्या अर्थानं नात्यांमध्ये गोडवा आहे तो येईल आणि कुठे ना कुठे मला लोकांना सुधारण्याची गरज नाहीये, तर मला माझ्यापासून सुरुवात करणे गरजेचं आहे. कारण मला जग सुधारवायचं नाहीये, मला स्वतःला सुधारवायचं आहे. एखादा सनग्लास लावून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि साहजिक आहे, ज्या प्रकारचा ग्लास असेल, ज्या कलरचा सनग्लास असेल, जर ब्राउन असेल, तर मला पूर्ण जग जे आहे ते पूर्ण ब्राउन दिसणार आहे. जर तो निळ्या कलरचा असेल, तर ऑब्व्हियसली मला निळ्या कलरचं पूर्ण जग दिसणार आहे. म्हणजे ज्या प्रकारचं मी गॉगल लावतो, त्या प्रकारचं पूर्ण मला एक व्हिजन दिसणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या प्रकारे मी समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेवढाच माणूस किंवा त्याच प्रकारे समोरचा मनुष्याला मी समजून घेणार आहे. सो मला माझ्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. जर मी ट्रान्सपरंट किंवा जर मी एक प्लेन ग्लास लावला आणि जगाला बघतोय, तर ॲज इट इज जे समोर आहे तेच मी बघणार आहे. पण जर मी कलरफुल गॉगल लावून जगाला बघण्याचा प्रयत्न करतो, तर नक्कीच मला एक वेगवेगळ्या प्रकारची लोकं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य मला दिसणार आहेत. सो मित्रांनो, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, दिल खोजे आपना, मुझसे बुरा न कोई. तर मला माझ्या अंतःकरणात डोकावून बघायची गरज आहे आणि जेव्हा मी डोकावून बघेन, तेव्हा नक्कीच मी मला सुधारवायचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये.